नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी कोडर या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण चॅट जीपीटी सोबत काही मजेदार गप्पा मारणार आहे. आपण चॅट जीपीटीला विचारणार आहे की आय टी इंडस्ट्री रिलेटेड म्हणजे जॉब रिलेटेड जे फ्रेशर्सला किंवा कम्प्युटर सायन्स जे करतायत किंवा आय टी रिलेटेड फील्डमध्ये जे आहेत त्यांना जो प्रश्न पडतो त्या प्रश्नांचं आपण चॅट जीपीटीला उत्तर ते प्रश्न आपण चॅट जीपीटीला विचारणार आहे आणि ते चॅट जीपीटी आपल्याला त्याचं कसं उत्तर देतोय आपण ते या व्हिडिओमध्ये पाहूयात. हॅलो चॅट जीपीटी, मी तुझ्या सोबत गप्पा मारणार आहे. अरे वा. चल मग आपण चांगल्या गप्पा मारूया. तुला काय बोलायचं आहे किंवा काय मन मोकळं करायचं आहे? मी इथे आहे ऐकायला. तर चॅट जीपीटी, मी तुझ्या सोबत या रिलेटेड चर्चा करणार आहे की आय टी जॉब इंडस्ट्रीमध्ये काय ट्रेंड आहे आणि जे फ्रेशर्सला आय टी रिलेटेड क्वेश्चन पडतात त्या प्रश्नांचं उत्तर मी तुझ्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी छान. आय टी इंडस्ट्रीमध्ये सध्या AI, क्लाउड, सायबर सिक्युरिटी आणि डेव्हऑप्स यांसारखे ट्रेंड्स खूप चर्चेत आहेत. फ्रेशर्सला बऱ्याचदा बेसिक प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, प्रोजेक्ट्सवरून प्रश्न येतात. तो काही विशिष्ट प्रश्न किंवा इंटरव्ह्यूच्या तयारीचाही काही सल्ला हवा असेल तर मला सांग. सध्या आय टी मध्ये एआयचा ट्रेंड चालू आहे आणि या ट्रेंडमुळे जावा आणि पायथन डेव्हलपरची जॉब जाण्याची शक्यता आहे किंवा त्याला डिमांडच राहिली नाही असा प्रश्न फ्रेशरच्या मनात असतो. असं अजिबात नाही. AI येतंय, पण त्यासाठीही पायथन आणि जावा डेव्हलपर्सचीच गरज आहे. AI मॉडेल्स इंटिग्रेट करणे, मोठी सिस्टीम्स बनवणे आणि एंटरप्राइज सोल्युशन्स अजूनही लागणार आहेत. उलट AIच्या दुनियेतही या स्किल्स खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या स्किल्सला डिमांड आहे आणि पुढेही राहणार. फ्रेशर्सचा आणखी एक प्रश्न असतो की आय टी रिलेटेड जॉब हे कमी झालेले आहे आणि आय टीला सध्या डिमांड राहिलेलं नाही. हो, कधी-कधी असं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात आय-टीची डिमांड अजूनही चांगलीच आहे. काही कंपन्या मंदीमुळे हळू काम घेतात, पण टेक्नॉलॉजी सतत बदलते. त्यामुळे नवीन स्किल्स, AI, क्लाउड, सायबर सिक्युरिटी अशा क्षेत्रांमध्ये चांगल्या संधी आहेत. जर फ्रेशर्स योग्य स्किल्स शिकले, तर त्यांना चांगल्या संधी मिळतच राहतील. जर एखादा फ्रेशर्स जावा पायथन शिकत असताना त्यात एआयचा वापरच केला नाही, फक्त बेसिक कन्सेप्ट शिकला, तर त्याला किती धोका आहे? धोका असं काही नाही. बेसिक कॉन्सेप्ट्स हेच पायाचे दगड असतात. एकदा ते व्यवस्थित पक्के झाले की पुढे AI किंवा इतर ॲडव्हान्स्ड गोष्टी शिकणं तुलनेने सोपं होतं. त्याने सुरुवात मस्त केली आहे आणि नंतर जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा AI फ्रेमवर्क्स किंवा इतर गोष्टी तो शिकू शकतो. बेसिक पायाभरणी झाली की कुठल्याही दिशेने वाट मोकळीच होते. फ्रेशर्ससाठी तू काय सल्ला देशील? मी असं सांगेन की आधी मूलभूत स्किल्स चांगल्या पक्क्या करा, प्रोजेक्ट्सवर काम करा आणि सतत शिकत राहा. इंडस्ट्री ट्रेंड्सवर लक्ष ठेवा. AI, क्लाउड, सायबर सिक्युरिटी अशा क्षेत्रात थोडं एक्सप्लोर करा. शिवाय कम्युनिकेशन स्किल्स सुधारायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, धीर धरा, थोडी उत्सुकता ठेवा आणि विश्वास ठेवा की संधी नक्की येतात. फ्रेशर्सला सगळ्यात मोठा प्रश्न असतो की आम्ही बाहेरून काही कोर्स केले पाहिजेत का? बाहेरचे कोर्सेस करायचे का हे पूर्णपणे तुमच्या गरजीवर आणि स्वारस्यावर आहे. काही जणांना ते स्ट्रक्चर्ड लर्निंग आणि नवीन टेक्नॉलॉजीजची ओळख देतात. पण फ्री रिसोर्सेस, प्रोजेक्ट्स आणि स्वतःच्या हातून काही करून बघणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला वाटत असेल की एखादा कोर्स तुमच्या स्किल्स वाढवेल तर जरूर करा. पण शिकणं, प्रॅक्टिकल अनुभव आणि जिज्ञासा हे कधीही कमी पडत नाहीत. अशा कोणत्या चुका आहे का जे फ्रेशर्स सुरुवातीला करतातच?
बहुतेक फ्रेशर्स सुरुवातीला असं करतात की ते खूप वेगवेगळे टूल्स किंवा भाषा एकदम शिकायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे गोंधळ उडतो. दुसरं म्हणजे ते प्रोजेक्ट्सपेक्षा फक्त थिअरीवर जास्त लक्ष देतात. आणि तिसरं, काही वेळा आत्मविश्वास कमी असतो, त्यामुळे चुकांची भीती वाटते. पण सुरुवातीला शांतपणे एक एक गोष्ट पक्की करायची, प्रॅक्टिकल काम करायचं आणि चुका झाल्या तरी त्यातून शिकायचं, हे लक्षात ठेवायला सांगेन. धन्यवाद चॅट जीपीटी, तुझ्या बरोबर गप्पा मारून मला खूप भारी वाटलं. अरे, मलाही तुझ्याशी बोलताना मस्त वाटलं. तुला कधीही काही वाटलं, प्रश्न पडले की सहज गप्पा मारायच्या असतील, मी इथेच आहे. तू काळजी घे आणि पुढच्या वेळी परत मस्त गप्पा मारूया. नक्कीच. अगदी ठरलं मग. कधीही वाटलं की बोलायचं आहे तर ये, मी तयार. तोपर्यंत तू तुझं काम जोमाने कर. आणि हो, अजून काही लागलं तर नक्की सांग. चला, भेटू पुन्हा लवकरच.